नमस्कार, मी निरंजन. लोकल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र स्वाभिमान सभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती आणि यामार्फत प्रियंका गांधी पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आपण सभास्थळी आहोत. आपण काही नागरिकांच्या त्या संदर्भातील प्रतिक्रिया जाणून. मामा, नाव कसं तुमचं? शिवाजी पाटील. कशी वाटली सभा? सभा एक नंबर झाली. मुलगीने चांगलं भाषण केलं. हो, प्रियंका गांधी चांगल्या बोलल्यात की महाराष्ट्र सदन आणि स्पीक राहायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. पूर्वीचे जे सन्माननीय आंबेडकर, इतर लोकांचा, शाहू महाराजांचा यांचा सन्मान राहून सत्ता आपली आली पाहिजे असं त्यांचं मत आहे. मतदारसंघ कोणता तुमचा? करवीर. काय वाटतं तुम्हाला, कोण तिथे येतील? राहुल पटेल येणार. राहुल पटेलच येणार. अगदी 100%. नाव कसं तुमचं? महादेव तुकाराम पाटील. राहणार तुर्डू. राहणार तुर्डू. कुंडू. करवीर मतदारसंघ. करवीर मतदार. प्रियंका गांधींनी आत्ताच्या या सभेदरम्यान शेतकऱ्यांना पण कर्जमाफीची 3 लाखांपर्यंत कर्जमाफी करणार अशी त्यांनी घोषणा केली आहे. काय वाटतं? काय होते, कर्नाटक राज्यात असेल, तेलंगण राज्यात असेल, ज्यावेळी तिथला जाहीरनामा केला त्या 100 दिवसाच्या आत पूर्ण जे बोलले तसं त्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं आहे. तसंच इथं महाराष्ट्रामध्ये महाविकास सरकार आल्यानंतर 100 दिवसाच्या आत की हा जाहीरनामा पूर्ण करतील आणि 3 लाखापर्यंत कर्जमाफी करतील आणि 3000 पर्यंत महिलांना परत पैसे पेन्शन रूपात दिले. आजची सभा छान झाली. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. कुठून आलाय तुम्ही? परित येऊन आलो. कारण देशात चाललेलं जे राजकारण आहे, फोडाफोडीचं राजकारण, त्यांच्या भाषणामध्ये असं कोणतेही वाक्य आलं नाही जे फोडाफोडीचं राजकारण, दगड मारायचं राजकारण असं कधी आलं नाही. ते म्हणतात की शिका आणि संघटित व्हा. या शिक्षणावरच भर देण्याबद्दल युवकांच्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या रोजगारासाठी त्या बोलल्या आणि अशा नेतृत्वाची गरज आता सध्या आम्हाला या तरुण पिढीला आहे. त्यांच्या भाषणामध्ये वारंवार शेतकऱ्यांचा जास्त करून म्हणजे एक समावेश होता. त्यामार्फत एक संदेश देतो. मला या सगळ्या भूमिका त्यांच्या खरंच फरक पडेल का? निश्चितच यामध्ये फरक पडेल. कारण गेले 10 वर्ष आपण नुसतं आश्वासनच ऐकतोय की मोदीजींनी सांगितलेलं की 2 कोटी रोजगार देणार. 2 कोटी रोजगार सोडा, आपल्या महाराष्ट्रातले उद्योग तिकडे गुजरातमध्ये नेऊन मोठे केले. म्हणजे इथला तरुण आपला पूर्णपणे त्यांनी बेरोजगारीच्या छायेखाली गेला. दुसरा प्रश्न राहिला तो शेतकरी आत्महत्येचा. शेतकरी आत्महत्येचा प्रश्न हा फारच गंभीर प्रश्न आहे. कारण फक्त मोदीजींना शेतकरी हा फक्त निवडणुकीपुरता दिसतो. ऐन वेळेला त्यांना शेतकरी हा त्यांना दिसत नाही. हे असं आमचं स्पष्ट मत आहे. आता यांच्या लाडक्या बहिणीचं तर पहिला असं आहे की दिवाळीच्या दरम्यान यांनी लाडकी बहिणी योजना टाकली. लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊन याने तेलाचे भाव वाढवले. इथं लाडक्या बहिणीची दिवाळी अर्ध्यावर राहिली. त्याचं काय? लाडक्या बहिणीला तेलाचे भाव वाढवले, डाळीचे भाव वाढवले, तांदळाचे भाव वाढवले. सगळे भाव वाढवून जर तुम्ही फक्त 1500 रुपये देता तर ही त्यांची योजना फोल आहे. एक नियमितपणे योजनाबद्ध अशी आमच्या महाविकास आघाडीने महिलांसाठी दर महिना 3000 रुपये योजना ही काढलेली आहे. आणि अशी नाही की ही नियोजनबद्ध एका पूर्ण समावेशक घटकांचा विचार करूनच ही 3000 रुपयाची योजना आम्ही महिलांसाठी महाविकास आघाडीने केली. आणि निश्चितच याचा फायदा आमच्या तमाम बहिणींना, आईंना, माता सगळ्यांना. कर्नाटक सरकारमध्ये ज्यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं त्याच वेळी ती योजना चालू झाली. आता यांची सरकार 3 वर्ष झालं आलंय. मग त्यांना जर लाडकी बहीण या जर लाडक्या बहिणीला काय द्यायचं असतं तर 3 वर्षापासून त्यांनी ही जर योजना दिली असती तर चाललं असतं. इलेक्शनच्या वेळी कोण पण दादा मामा हाक मारतेच की हे प्रलोभन आहे. आणि ही एवढी कोल्हापूरची जनता काही खुली नाही की इलेक्शनच्या वेळी देणारी मदत ही कुठंतरी एक आमिष दाखवलं जातंय. आणि या आमिषाला कधीही कोल्हापूर बळी पडणार नाही. कारण महाविकास आघाडीचा जो उगम आहे तो पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये झाला. मामा, कुठून आलाय? भोगावतीहून. काय वाटतं तुमच्या मतदारसंघात कोण वाटतंय तुम्हाला? ज्याप्रमाणे शाहू एवढं मोठं धरण बांधलंय आणि कोल्हापूर जिल्ह्याला सगळ्या पाणी पुरवलं, पण कधी मी पाणी दिलं म्हणलं नाही. त्याप्रमाणे पीएम साहेबांनी सुद्धा एवढी कामं करून मी कधी तुझं काम केलं असं म्हटलं नाही. त्यामुळं राहुल पाटील हे निश्चित निवडून येणार आहे. याबद्दल काय अजिबात शंका नाही. आताची सभा नेमकी कशी वाटली तुम्हाला? आताची सभा जी विकासाच्या दृष्टीने आताची सभा बरी वाटली. प्रियंका गांधी आले छान आमच्या महिलांच्यासाठी आणि सगळ्यांच्या नेत्यांच्यासाठी छानच झाले. सभा एकदम छान झाली. भरपूर महिला होत्या. तसंच आमचे महाराष्ट्राचे नेते, लाडके नेते बंटी साहेब,
ह्यांच्यामुळेच प्रियंका गांधी आल्या असं मला व्हायला काय अवघड ठरणार नाही. पण बंटी साहेबांचं काम किती छान आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या योजना महाराष्ट्राच्या सगळ्या चालू होणार की महिलांसाठी 3,000, युवांच्यासाठी 4,000, शेतकऱ्यांच्यासाठी हमी भाव आणि जे काय कर्जमाफी 3 लाख पात्र कर्जमाफी आहे. ज्यांचे कर्ज प्रामाणिक फेडलेले आहेत त्यांनी 50,000 त्यांच्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. थोरात, मी बावड्यात राहिलाय आणि बंटी साहेबांचे कार्यकर्ते आहे. मी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहे. हा, जे गद्दार आहेत त्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला हे परिवर्तन हे घडवलंच पाहिजे. त्यासाठी आता 1,500 रुपये हे सरकार देते, पण आपल्याच टॅक्स मधून ते घेऊन आपल्याला देते आणि त्या 1,500 रुपयात काय येते. आणि आमचे जे बंटी साहेब आहेत ते जे काही शासनाचा योजना ज्या असतील त्याचा पाठपुरावा ते आम्हाला सगळ्यांना महिलांना करून देणार, जनतेला करून देणार. आपल्यासोबत काही तरुण मतदार आहेत, तर त्यांच्याशी पण संवाद साधूयात. नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे? मला नाव कसं तुझं? अंजली उमाकांत सोनुले, मी बावड्यात राहते. पहिलाच मतदान करणार तो आता यावेळी? हो, पहिलाच. पहिलं मत कोणाला देणार नेमकं? मी काँग्रेसलाच. का नेमकं काँग्रेसला का बरं? का त्यांनी आहेत म्हणून तर आम्ही आहे ना. हे काय यांचा काय उपयोगच नाही. जे श्रीमंत आहे ते श्रीमंतच राहिले, जे गरीब आहे ते गरीबच राहणार आहेत आजपर्यंत. कोण आहे तुमच्या इथं उभारले नेमकं कोण? राजू लाटकर. राजू लाटकरांना मतदान करणार? हो, 100%. एकंदरीतच आपण जसं की आता पाहिलं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध मतदारसंघातून या लोकांनी इथं उपस्थिती दर्शवली होती. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार निश्चितच महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चितच जिंकतील असं त्यांनी एक विश्वास दर्शवलेला आहे. आणि प्रियंका गांधी यांनी जे जाहीरनामा ज्यांनी प्रसिद्ध केलेला आहे आपल्या भाषणामधून, ते नक्कीच हे आपल्या यशदायी असेल असं त्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे. लोकल 18 साठी मी निरंजन, कोल्हापूर.